नमस्कार. मी आज तुम्हाला पातळ पोह्याचा चिवडा रेसिपी करून दाखवणार आहे. त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी थोडे थोडे करून हे अर्धा किलो पोहे आहेत माझे. हे थोडे थोडे करून थोडे गरम करून घेणार आहे, कारण ते दुकानातून आणले की मऊ असतात, म्हणून थोडेसे गरम करून घ्यायचे. हे मी साफ करून घेतलेले आहेत चाळणीने स्वच्छ. ते 2-3 बॅचमध्ये मी थोडं थोडं भाजून घेणार आहे. मैत्रिणींनो, माझ्या रेसिपी आवडत असतील तर मला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत जाईन, त्याचा आनंद घ्या. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला सपोर्ट मिळतो. त्यात थोडंसं मी मीठ टाकून घेतलं, 1 चिमूटभर. मीठ टाकल्यामुळं भाजायला लवकर उपयोग होतो त्याचा. ते झालेले आहेत भाजून. हाताला असं गरम लागले, चटका लागला की भाजले म्हणायचे. असेच मी बाकीचे पण भाजून घेते. आता मी 3 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून बडीशेप आणि 1.5 टेबलस्पून जिरे हे थोडे गरम करून घेणार. हे चिवड्यासाठी मी मसाला तयार करणार याचा. हे थोडे गरम करून त्याची पावडर चांगली बनते, म्हणून गरम करून घेते थोडे. चिवड्याचा मसाला मी बाहेरून आणलेला नाही, घरीच बनवत आहे, कारण मला घरचाच मसाला जास्त आवडतो चिवडा करायला. मी कधीच बाहेरचा मसाला वापरत नाही चिवड्याला, नेहमी घरचाच मसाला वापरते. तुम्ही पण असा मसाला तयार करून बघा, खूप छान होतो मसाला, टेस्टी होतो खूप. आता हे झालेलं आहे भाजून. आता काढून घेते एका ताटामध्ये आणि गार करून. आता मी गॅस बंद करते आणि मसाला वाटून घेते. 2 टेबलस्पून साखर घेतली आहे मी. हे सगळं साहित्य त्यामध्ये घालायचे. आता गार झालेले आहे हे. मिक्सरमध्ये काढायचे आणि 2 टेबलस्पून साखर पण त्यात घालायची. आणि हे हळद, काळं मीठ, साधं मीठ, आमचूर पावडर, चाट मसाला आणि हिंग हे सर्व पदार्थ मी आता ह्यामध्ये घालून घेणार आहे. मस्तच एक असा याचा मसाला तयार होतो. आता मिक्सरला लावून मी बारीक करून घेते. झालेला आहे मसाला तयार, बघू शकता तुम्ही. बाजूला ठेवून घेते मी. आणि दुसरी कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. ती कढई आता इकडे घेते आणि त्या कढईमध्ये मी सर्व जिन्नस तळून काढणार आहे. आता तेल तापत आलेलं आहे माझं, आधीच तापत ठेवलेलं होतं मी. आता मी सगळ्यात प्रथम शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे तळत असताना मध्ये मध्ये हलवत राहायचं, कारण त्याला काळं पडू द्यायचं नाही. तांबूस कलर आला की बंद करायचं. खालीवर करत राहायचं भाजेपर्यंत. जास्त वेळ नाही लागत त्याला, लगेच होतात भाजून. अगदी 1-1.5 मिनटात भाजून होतात ते. आता बघू शकता तुम्ही, भाजत आलेले आहेत शेंगदाणे हे. आता काढून घेते मी एका ताटात. ते काढून घेतले मी. आता काजू घातले. बदाम भाजलेला माझा व्हिडिओ स्किप झाला, सॉरी. काजू पण तांबूस कलरवर भाजून घेते. ते पण काढून घेते एका ताटात. आता मी पातळ काप केलेले आहेत खोबऱ्याचे, ते पण भाजून घेते. तांबूस कलर येईपर्यंत हलवत राहायचं एकसारखं, कारण त्यातला मॉइश्चर पूर्ण गेलेलं पाहिजे, नाहीतर चिवडा मऊ पडण्याची शक्यता असते. म्हणून ते खोबरं पण कुरकुरीतच झालं पाहिजे.
थंड झाल्यावर थोडी प्रोसेस होती त्याची, त्याच्यामुळं काळं पडू द्यायचं नाही. पूर्ण सगळं खोबरं भाजलं जावं म्हणून हलवत राहायचं एकसारखं. तर झालेलं आहे भाजून हे. तर काढून घेते मी त्याच ताटात. आता मी फुटाण्याची डाळ आहे ती पण जराशी भाजून घेते. ती भाजलेलीच असती पहिला, पण थोडीशी तेलात भाजून घ्यायची. त्याला क्रिस्पीपणा येतोय मग, कारण ती दुकानात हवेमुळं मऊ झालेली असते. ती पण मी स्वच्छ करून घेतलेली आहे. सर्व जिन्नस मी स्वच्छ करून घेतलेले आहेत. जास्त कडक नाही करायची ती. सर्व जिन्नस माझे आता भाजून होत आलेले आहेत. त्याच ताटामध्ये काढून घेते. आता मिरची भाजून घेते मी. मिरची अशी भाजल्यामुळं मिरचीचं बी कढईत तेलामध्ये पडत नाही, म्हणून पहिला मी मिरची भाजून घेते. एक 10-12 मिरच्या मी ह्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तुम्हाला कितपत तिखट पाहिजे, सपक पाहिजे, त्यानुसार तुम्ही घालू शकता. मिरची पण कुरकुरीत झाली पाहिजेत. काळी पडू द्यायची नाही, पण कुरकुरीतपणा आला पाहिजे त्याला. होत आलेली आहे आता ही. आता कढीपत्ता घालून घेतला मी मिरची काढून. कढीपत्ता पण कुरकुरीत झाला पाहिजे. त्याचा कलर हिरवा तसाच राहतो हलवत एकसारखं भाजल्यामुळं, आणि कुरकुरीतपणा येतो त्याला चांगला. आता मी सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहेत. मसाला तयार केलेला आहे. पोहे तयार आहेत भाजून. आता मी चिवडा परतून घेते. दुसऱ्या कढईत मी 1 पाऊण वाटी तेल घातले. एक 200 ml होईल एवढं तेल आहे ते. ह्या एवढ्या प्रमाणात परफेक्ट 1 किलो चिवडा तयार होतो, अर्ध्या किलोचा. तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही करू शकता. अर्ध्या किलो पातळ पोह्याचा परफेक्ट 1 किलो चिवडा तयार होतो, एवढं जिन्नस घातले की. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्य दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता त्यात मोहरी घालून घेतली मी तेलामध्ये. आणि आता हा मसाला घालते. मसाला जास्त काळा नाही करायचा, फक्त थोडासा तेलात परतल्यासारखा करायचा. तापलेल्या तेलात तसाच परतला तरी चालतोय. गॅस बंद केला मी, कारण तेल भरपूर तापलेलं असतंय. पावडर असल्यामुळे काळा पडू शकतोय, म्हणून मी गॅस बंद केला. तर सगळं साहित्य मसाल्यात असल्यामुळे मला वरून काय मीठ वगैरे काय घालायची गरज नाही. आता मी भांड्यात पोहे काढले, त्यातच हा मसाला काढून घेते. आणि संपूर्ण मसाला हा पोह्याला लावून घेते. थोडा वेळ लागतो पोह्याला एकजीव व्हायला. मसाला संपूर्ण पोह्याला लागला पाहिजे असं त्याला मिक्स करून घ्यायचं. आता बाकीचं साहित्य तळलेलं सगळं मी त्यात घालून घेते, म्हणजे त्याला पण मसाला लागतो. मी आधी घालत नाही, कारण ते मसाला सगळा मग काजूमध्ये खोबऱ्याला चिकटून राहतो, म्हणून मसाला पहिला मिक्स करायचा, नंतर बाकीचं तळलेलं साहित्य घालायचं. असं केल्यामुळं चिवडा छान होतो.
बघू शकता तुम्ही चिवडा किती छान झाला आहे.